जगातील सगळ्यात लांब असलेला वाळवंटी रस्ता वाळूने गाडला जातोय का? जगातील सगळ्यात मोठा मृत्यूचा समुद्र म्हणून ओळखला जाणारा असा कोणता प्रदेश आहे? वाळवंटाचं खरंच विस्तारीकरण होतंय का? आणि ग्रेट ग्रीन वॉल नेमकी आहे काय? चला तर मग पाहूयात या महान हिरव्या भिंतीची गोष्ट. नमस्कार, मी अमृता. इनसाइड स्टोरीवर आपलं स्वागत आहे. मंडळी, ही चीनच्या महान हिरव्या भिंतीची कहाणी आहे. 3,36,600 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने व्यापलेले, म्हणजे फिनलंड सारख्या देशाच्या आकारा इतके हे तकालमकन वाळवंट. हे सहारा नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे वाळवंट आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय पर्जन्यमानात लक्षणीय वाढ झाल्यास वाळवंटाचा विस्तार कालांतराने होतो, असे चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाचे सदस्य इको गोवे नमूद केले आहे. 2018च्या संशोधनात असं दिसून आलंय की सहारा 10% विस्तारला आहे. शिनजियांगच्या वायव्य भागात स्थित तकालमाकन वाळवंट, ज्याला मृत्यूचा समुद्र म्हणूनही ओळखलं जातं, हे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात कठोर वाळवंटांपैकी एक आहे. अनेक दशकांपासून येथील वाळू एक सतत धोका होती, ज्यामुळे दर वसंत ऋतूमध्ये चीनमध्ये येणाऱ्या विनाशकारी वाळूच्या वादळांना चालना मिळत असे. अगदी बीजिंग पर्यंतही पोहोचतच असे. याच वादळांमुळे वाळू साचून रस्ते बुजत असत आणि येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना चीनवासियांना करावा लागत असे. या आपत्तीला रोखण्यासाठी चीन सरकारने एक नवीन उपक्रम चालू केला. हा उपक्रम 1978 मध्ये सुरू झालेल्या चीनच्या महत्वाकांक्षी 3 नॉर्थ शेल्टर बेल्ट प्रकल्पाचा एक भाग आहे. या उपक्रमाला ग्रेट ग्रीन वॉल, महान हिरवी भिंत, असं नाव देण्यात आलं. या मोहिमेचा उद्देश अभूतपूर्व प्रमाणात झाडे लावून वाळवंटीकरणाचा सामना करणे हा होता. गेल्या काही वर्षात या कार्यक्रमाअंतर्गत 30 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. 1949 मध्ये फक्त 10% वनक्षेत्राचा सामना करणाऱ्या देशासाठी हा प्रकल्प परिवर्तनकारी ठरला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस हा आकडा 25% पेक्षा जास्त झालाय. मागच्या 46 वर्षापासून सुरू असलेला महान हिरव्या भिंतीचा हा प्रवास आता संपलेला आहे. चीनने आतापर्यंत 3000 किलोमीटर लांबीचा झाडांचा हिरवा पट्टा पूर्ण केला आहे. तकालमाकन वाळवंटातून जाणाऱ्या 522 किलोमीटर लांबीच्या महामार्गावर 60 मीटर रुंदीचा हा हिरवा पट्टा आता पूर्ण तयार झालाय. 46 वर्षांचा हा अविश्वसनीय प्रवास हे त्यांच्या कामाची पोचपावती ठरले. तरीही या असंख्य आणि मोठ्या प्रयत्नानंतरही वाळवंटीकरण चीनसाठी एक भयानक समस्या आहे. अधिकृत आकडेवारीनुसार देशाच्या एकूण जमिनीपैकी 26.8% जमीन अजूनही वाळवंट म्हणून वर्गीकृत आहे. तथापि एका दशकापूर्वीच्या 27.2% त्यात थोडीशी सुधारणा आहे. हे यश केवळ वाळू विरुद्धच्या लढाईपुरतं नसून त्याही पेक्षा जास्त आहे. दीर्घकालीन केलेली वचनबद्धता काय साध्य करू शकते याचं हे प्रतीक आहे. मंडळी, तकलामकान भोवती चीनचा हिरवा पट्टा हा मानवी दृढनिश्चयाचा पुरावा म्हणून उभा आहे. तुम्हाला ही महान हिरव्या भिंतीची कहाणी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवीन गोष्टी पाहण्यासाठी इनसाइड स्टोरीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.